कोरोना रुग्णांची वाढती संख्या आणि त्यानंतर पडलेला लॉकडाऊन हे गेल्या संपूर्ण वर्षभरामध्ये आर्थिक फटका खूप मोठा देऊन गेला आहे. सर्वसामान्यांबरोबरच हा फटका बसला आहे तो उद्योग विश्वाला. आणि त्यातनं कुठेतरी आता उद्योग विश्व सावरत आहे का काय असं वाटत असताना पुन्हा एकदा कदाचित अनिश्चिततेमुळे पुन्हा एकदा ही सगळी जी घडी आहे ती विस्कटताना दिसते. काय नेमकं झालं आहे आपण बोलूयात. आपल्याबरोबर प्रशांत गिरवणे सर आहेत. सर, तुम्ही सर्वेक्षण केलं आहे, काय बाबी या सर्वेक्षणामधनं समोर आलेले दिसत आहेत? जो ट्रेंड सुधारताना दिसत होता तो परत थोडासा खाली आलेला बघायला मिळतो आहे. कसं आहे की आम्ही MCCIमध्ये एप्रिलपासनं एक मासिक सर्वेक्षण सुरुवात केलेली आहे. इकॉनॉमिक रिकव्हरी आपली किती चांगली होती आहे याविषयीचं. तर आता हा 12वा सर्व्हे आपला. या सर्वेक्षणास असं जेव्हा आपण एप्रिल 2020मध्ये सर्वेक्षण केलं तेव्हा लक्षात आलं होतं की एप्रिल-मेच्या दरम्यान 37% आपली पातळी कडली होती उत्पादनाची. म्हणजे प्री कोविडच्या अगोदर 100 युनिटचं उत्पादन असेल तर एप्रिल 2020मध्ये ते 37 युनिटपर्यंत आलं होतं. त्यानंतर एप्रिल ते मे, जून, जुलै असं फेब्रुवारी महिन्यापर्यंत यावर्षीच्या ते उत्पादन वाढतच गेलं. बऱ्यापैकी 85% ऑन ॲन ॲव्हरेजपर्यंत वाढत गेलं ते. मात्र या महिन्यामध्ये मार्च महिन्याच्या शेवटी 3 दिवसापूर्वी जेव्हा आम्ही तो परत एकदा सर्वेक्षण केलं तेव्हा असं निदर्शनास येते की हलकीशी त्यात घट झाली आहे उत्पादनामध्ये. जी 85ची लेवल होती ती आता 83पर्यंत आलेली आहे सरासरी. त्यामुळे आपण नक्की म्हणू शकतो की थोडीशी त्यात घट आहे. काही वेळेला त्यात सर्वेक्षणामध्ये सॅम्पलिंग एरर असू शकते. मात्र त्यासोबतच हेही निश्चित आहे की अनिश्चितता ही वाढलेली आहे थोडीशी. त्याचाही इम्पॅक्ट हा उत्पादनावरती नक्कीच झालेला असणार आहे. काय कारणं तुम्हाला या सगळ्यामागे प्रामुख्याने दिसत आहेत? कारण आत्ता रुग्णवाढ होते आहे हा तर एक भाग आहेच आहे. त्याच्यामुळे लॉकडाऊनची टांगती तलवार हे एक प्रमुख कारण असणारच आहे या सगळ्यामागे अर्थातच. पण गेल्या वर्षभरात साधारण जर पाहिलं तर सुधारताना पुन्हा आता घट होणं यामागे तुम्हाला काय वाटतं की काय गोष्टी असू शकतात आणि काय केलं गेलं पाहिजे? आमचं जे सर्वेक्षण आहे त्यामध्ये उत्पादन क्षेत्र आणि सेवा क्षेत्र या दोघांचाही समावेश आहे. आपण जर उत्पादन क्षेत्राविषयी पहिल्यांदा बोलूयात, त्यात होतं असं की उत्पादन क्षेत्रामध्ये सप्लाय चेन ह्या फार महत्त्वाच्या असतात. मूल्यसाखळी महत्त्वाची असते. ती थोडी कुठं जरी तुटली तर त्याची घडी बसायला भरपूर वेळ लागतो. त्यामुळे ती कुठं ना कुठं थोडी हलकी जरी तुटली तरी त्याचा त्रास व्हायला लागतो. हे एक कारण असतं. दुसरं असं आहे की लोक जे काम करतात ती खूप महत्त्वाची. 20 लोकांची जर एखादी फॅक्टरी असेल तर 2 लोक सोडून गेल्यामुळं फक्त 10% नुकसान होत नाही. ती 2 लोक सोडून गेल्यामुळे ते मशीनच बंद पडतं. कारण त्याच व्यक्तीला त्या मशीनवरती काम करायला जमतं. त्यामुळं ती जी घट आहे ती 10%पेक्षाही जास्त होते फक्त 2 लोक 20 पैकी सोडून गेली तर अशी. आणि बऱ्याच वेळेला अनिश्चितता जी आहे लॉकडाऊनची त्याचं सावट असल्यामुळं काही लोक जी स्थलांतरित मजूर आहेत ती परत जाऊ का नको यामध्ये आहेत. तळ्यात की मळ्यात असं त्यांचं आहे सध्या. त्यातली काही एक लोक फार कमी प्रमाणात पण परत निघालेली सुद्धा आहेत. तर याचा नक्कीच परिणाम होतो. म्हणजे लॉकडाऊनची नुसती शक्यता निर्माण झालेली आहे आता, त्यात हे सगळे परिणाम दिसायला लागलेले आहेत. कदाचित ही परिस्थिती म्हणजे लॉकडाऊन खरंच लावायची वेळ आली तर आणखीनच वाईट होऊ शकते. कारण आत्तापर्यंत म्हणजे सरकारी यंत्रणा असं म्हणतात की सुरुवातीच्या काळात झालं ते झालं, पण नंतर कुठल्याही प्रकारे काम करणाऱ्या लोकांना त्रास होऊ नये अशा पद्धतीचे निर्बंध लावत आहेत. हे नक्की आहे की हे फक्त ट्रेलर आहे त्याचं की सध्या फारच कमी तूट आहे. ते 85 ते 83 ही. मात्र ही ट्रेलर आहे अनिश्चिततेची काय इम्पॅक्ट होऊ शकतो याचा. आपण जसं बोललात तसं जर लॉकडाऊन आला तर किती मोठा त्याचा निगेटिव्ह इम्पॅक्ट होऊ शकतो हेच यातनं निदर्शनास येतं. सरकारी सूत्रांविषयी जर बोललं तर आमची त्यांच्याशी नेहमी चर्चा होत असते. आम्ही नेहमीच केंद्र, राज्य आणि लोकल स्थानिक पातळीवरती नेहमीच विनंती केलेली आहे की पूर्ण लॉकडाऊन ही योग्य गोष्ट नव्हे या स्थितीला. सरकारचंही आत्तापर्यंत तरी उत्तर जे आहे, जी रिॲक्शन आहे, जो रिस्पॉन्स आहे तो पॉझिटिव्ह दिसतो आहे आम्हाला. अपेक्षा आहे की तो असाच असेल. थोड्या वेळापूर्वी आपण उत्पादन क्षेत्राविषयी बोलत होतो. आता पाहूयात सेवा क्षेत्राविषयी. सेवा क्षेत्रामध्ये जे माहिती तंत्रज्ञान क्षेत्र आहे, IT क्षेत्र आहे ते ठीक चालू आहे. आपल्या सर्वांना माहितीच आहे कारण कुठनंही काम करता येतं. मात्र जी कॉन्टॅक्ट सर्व्हिसेस असतात, हॉस्पिटॅलिटी सर्व्हिस किंवा इतर गोष्टी ज्या आहेत
त्यात मोठा इम्पॅक्ट आहे. हॉस्पिटॅलिटी सर्व्हिस जी आहे किंवा अकोमोडेशन्स हॉटेलमध्ये असतात, त्यामध्ये त्यांची लेवल ही मागच्या वर्षापर्यंत 66% इतकी असायची. आता ती ड्रॉप होऊन 10 ते 15% इतकीच राहिलेली आहे. आता यात होतं काय, मोठ्या कंपन्या ज्या आहेत त्यांचं नुकसान होतं, मात्र कशाबशा सावरतात. त्यात छोट्या कंपन्या ज्या आहेत किंवा छोटी जी हॉटेल्स, रेस्टॉरंट्स किंवा छोटे बेड प्रोव्हाइड करणारे हॉटेल्स जे आहेत किंवा रूम प्रोव्हाइड करणारे, अकोमोडेशन प्रोव्हाइड करणारे हॉटेल्स आहेत, त्यांचं मात्र मोठं नुकसान होतं आणि त्यांना बंद करायला लागतं. हीच बाब आपल्याला मॅन्युफॅक्चरिंगमध्ये किंवा उत्पादन क्षेत्रातसुद्धा दिसते. जेव्हा आपण म्हणतो आहे की उत्पादन सध्या 83% आहे, तेव्हा 83% ही सरासरी झाली. मोठे जे उद्योग आहेत त्यांचं उत्पादन 90% आहे. जे मध्यम किंवा लहान उद्योग आहेत त्यांचं उत्पादन हे 77% आहे. आणि मायक्रो जे आहेत, सूक्ष्म, राईट, ज्यांचं टर्नओव्हर 5 करोडपेक्षा कमी आहे, अशी उद्योग यांचं उत्पादन फक्त 68% इतकंच आहे प्री कोविडच्या तुलनेत. म्हणजे जे वाढ आहे 83%, जे 83% उत्पादन होते ते सुद्धा मोठ्या उद्योगांचं जास्त होतं आणि सूक्ष्म उद्योगांचं आणखी कमी होतं. त्यामुळे त्याचा मारा, या लॉकडाऊन मागे झालेल्याचा मारा, जो कदाचित आवश्यक होता, पण पुढे काही प्रमाणात का होईना, पण पुढे जी भीती आहे त्याचा इम्पॅक्ट हा अर्थव्यवस्थेवरती तर बसतो, पण डिस्प्रपोर्शनेटली जास्त तो सूक्ष्म उद्योगांवरती बसतो. आणि सूक्ष्म उद्योग हे तळागाळाला आहेत. बरं, हे पाहूयात आपण, सूक्ष्म उद्योग आहेत किती. जर मोठ्या कंपन्या काही शेकडो असतील तर मध्यम कंपन्या 5-1 हजार आहेत भारतभरामध्ये. लहान कंपन्या, स्मॉल कंपनीज ह्या 3,30,000 इतक्या आहेत. मायक्रो कंपनीज म्हणजे सूक्ष्म कंपन्या ह्या 6 करोड इतक्या आहेत. म्हणजे आपण जेव्हा सांगतोय की 68% प्रोडक्टिव्हिटी मॅन्युफॅक्चरिंग होते, 68% फक्त, तर त्याचा इम्पॅक्ट हा या 6 करोड लोकांना बसतोय. म्हणजे भारतभरामध्ये, पण पुण्यात जे काही त्याची संख्या असेल तत्सम तेवढी, तर इम्पॅक्टसुद्धा जास्त असतो. आणि ह्या सूक्ष्म कंपन्या ज्या आहेत त्या खूप छोट्या असतात. त्यांच्याकडे काम करणारी लोक 1, 2, 3, 4, जास्तीत जास्त 8, 9 इतकी असतात, 10पर्यंत. त्यामुळे ती लोकांचं, त्यांचं लेबर कंप्लायन्ससुद्धा नसतं. त्यामुळे जेव्हा त्या बंद पडतात तेव्हा त्या कुठल्याही सर्वेक्षणास त्याची नोंद होतच नाही, ना तर सरकारी सर्वेक्षणामध्ये, ना तर कुठल्या मोठ्या कंपन्यांच्या सर्वेक्षणांमध्ये. त्यामुळं ती परिस्थिती आणखी जास्त गंभीर आहे. यातनं निष्कर्ष एकच निघतो की लॉकडाऊन टाळणं हे खूप महत्त्वाचं आहे. सरकारच्या ज्या काही पॉलिसीज असतात किंवा स्कीम्स असतात त्यामध्ये या ज्या सूक्ष्म कंपन्या आहेत त्यांना त्याचा फायदा मिळावा यासाठी काय करता येईल याकडे आवर्जून लक्ष देणं आवश्यक आहे. रोजगाराच्या बाबतीमध्ये जर बघितलं, सर्व्हेमधनं ही बाब पुढे आलेली आहे की जेवढा रोजगार वाढत होता गेल्या काही दिवसांमध्ये, फेब्रुवारी आणि मार्चमध्ये तो सुद्धा 86%वरतीच राहिलेला आहे. बरोबर आहे. एक चांगली बाब त्यात ही आहे की जरी उत्पादनामध्ये 85 ते 83 झालेलं असलं तरीसुद्धा रोजगार हा 86% राहिला आहे. म्हणजे काय, कोविडच्या अगोदर जर 100 लोक काम करत होती तर आता 86 लोक काम करत आहेत. ठीक आहे, ही चांगली बाब. वाईट बाब त्यात ही की आणखी ती 14 लोक काय करतायत जी कोविडच्या अगोदर काम करत होती. आता काही लोक गावी जाऊन शेती करतायत, काही लोक गावी जाऊन मनरेगामध्ये काम करतायत, पण इतर लोकांचं काय. तर त्यामुळे ही चिंता नक्कीच आहे. कारण जास्तीत जास्त जो इम्पॅक्ट आहे तो, परत सांगतोय मी, सूक्ष्म आणि लहान कंपन्यांना बसतो. आणि तो इम्पॅक्ट, ती लोक ही इन्फॉर्मल लेबरर्स असतात. त्यामुळे त्यांच्याकडं सोशल सिक्युरिटी अशी काहीच उरत नाही. तुमच्या माझ्याकडं किमान PF असतो, ESIC असतं, काहीतरी असतं, त्यांच्याकडं ते काहीच उरत नाही. त्यामुळे त्यांच्यावरचा इम्पॅक्ट हा, निगेटिव्ह इम्पॅक्ट हा खूप मोठा असतो. शेवटचा प्रश्न, अर्थव्यवस्थेला जसा फटका बसतो, म्हणजे कंपन्यांना, उद्योग विश्वाला बसतोय, तसाच तो फटका एकूण अर्थव्यवस्थेला देशाच्याच बसलेला आहे. आणि त्यामुळे सरकारही म्हणतंय की आमच्याकडे फार पैसा नाही आहे. काय जर या सगळ्यांना सावरायचं असेल तर काय करायला पाहिजे? कारण एकीकडे सरकारचा फोकस हा पूर्ण आत्ता आरोग्यावरती शिफ्ट झालेला आहे, साहजिक आहे, कारण रुग्णसंख्या वाढते आहे आणि बेड नाही अशी परिस्थिती येते. आणि दुसरीकडे आहे हे सगळं सर्वसामान्य लोक ज्यांना या लॉकडाऊनची भीती आता मनामध्ये बसली आहे. एक करण्यासारखं आहे, ज्याविषयी आपण MCCI मार्फत आणि MCCIनी प्रणित केलेलं जे पुणे प्लॅटफॉर्म फॉर कोविड रिस्पॉन्स आहे, त्यात मी आणि सुधीरजी आम्ही दोघंही बोलतच आहोत वारंवार,
की वॅक्सिनेशनचा जो ड्राईव्ह आहे त्याचं कव्हरेज वाढवायला हवं एज ग्रुपचं आणि त्याची इंटेन्सिटी वाढवायला हवी. आणि वॅक्सिनेशन करतेवेळी केंद्र आणि राज्य सरकारनेही लक्षात ठेवायला हवं, त्यांना ही विनंती आहे की ज्या क्षेत्रांमध्ये जास्त बाधा झालेली आहे त्या क्षेत्रांकडं जर आणखी जास्त लक्ष दिलं गेलं, म्हणजे जास्त लसी पोहोचवणे आणि लवकर लसी पोहोचवणे यामार्फत, तर त्याचा फायदा फक्त त्या क्षेत्रालाच होणार नाही, तर त्या क्षेत्रातनं सुद्धा लोक बाहेर आत जातात, ते स्प्रेड होण्यापासनं सुद्धा आपली बचत होईल, आपला फायदा होईल. लसीकरण हे खूप महत्त्वाचं आहे, कारण तुमच्या माझ्यासारखी जी लोक आहेत जे आणखी कदाचित 60 नसतील, 45 नसतील एज त्यांचं, ती लोकंसुद्धा कंपन्यांमध्ये जातात, काम करतात. ती लोकंसुद्धा घरी जातात, त्यांच्या घरीसुद्धा छोटी मुलं असतात, आई वडील आजी आजोबा असतात. त्या लोकांनी जास्तीत जास्त काम करणं सोपं जावं, त्यांना कॉन्फिडन्स यावा, यासाठी लसीकरण हे लवकर करणं खूप महत्त्वाचं आहे. पुण्यासारख्या ठिकाणी ज्यात बाधा जास्त झालेली आहे त्यामध्ये आणखी लवकर करणं आणि जास्तीत जास्त लोकांचं लसीकरण करणं आवश्यक आहे. त्यासाठी आज 1 एप्रिलला आपण बोलतो आहे की 1,00,000 लोकांचं लसीकरण करण्याचं आपलं उद्दिष्ट आहे. ते कितपत साध्य होईल कळेलच, मात्र उद्दिष्ट तर आपण उंच ठेवायला हवं, जेणेकरून आपण सर्वजण त्या मार्गे प्रवास करू. हे सर्व करताना मला एक नक्की सांगायचं आहे आपल्या सर्व दर्शकांना, वाचकांना, की हे सर्व झालं सरकारने काय करावं, उद्योगांनी काय करावं, उद्योग संस्थांनी काय करावं. मात्र एक बाब आहे ती आपण सर्वांनीही करायला हवी, आपल्या सर्व वाचकांनी, दर्शकांनी करायला हवी. ती म्हणजे जे काही प्रोटोकॉल्स आहेत आपल्याला सरकारने, त्या सर्वांचं पालन करणं खूप 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 आवश्यक आहे. मला होणार नाही या भ्रमात न राहता प्रत्येकानं त्या कोविड अप्रोप्रिएट बिहेवियरचं पालन करणं खूप महत्त्वाचं आहे. तर एवढंच एक अपील आम्ही MCCI तर्फे करू इच्छितो. अर्थातच लसीकरण वाढवण्याचा तर प्रयत्न चाललेला आहे. उद्योग विश्वामध्ये सुद्धा प्रामुख्याने ज्यांना फटका बसलेला आहे त्यांच्यासाठी हे करा असंही आवाहन MCCI करताना दिसतं आहे. पण या सगळ्याबरोबरच महत्त्वाची बाब आहे ती म्हणजे थोडीशी जरी अनिश्चितता निर्माण झाली तरीसुद्धा त्याचा किती मोठा परिणाम हा दिसू शकतो, दिसत आहे. आणि या सर्वेमधनं तेच समोर आलं आहे. त्यामुळे सरकार आता या सगळ्या बाबींचा विचार करत आहे का ते पाहावं लागेल. अतुल चिंचलीसह प्राची कुलकर्णी, लोकमत, पुणे.